सीमाज बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवतोय मराठमोळी मस्त अशी झणझणीत कोल्हापुरी मटण थाळी. या कोल्हापुरी मटण थाळीमध्ये मी आज बनवते तांबडा आणि पांढरा रस्सा आणि सुक्कं मटण. अगदी झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी जशी कोल्हापूरमध्ये बनवतात त्याच पद्धतीने बनवणार आहे. तर हा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी मराठमोळी आणि झणझणीत. तर खूप काही साहित्य लागणार नाही, घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी आपली बनणार आहे. तर चला मग आता आपण मस्त अशी कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा आणि सुक्कं मटण बनवायला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण इथे घेतलेलं आहे मटण. तर इथे मी 1 किलो प्रमाणामध्ये मटण घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मटण घेताना आपल्याला चांगल्या क्वालिटीचं मटण घ्यायचं आहे. मटण जर चांगले असेल तर मटणाचा रस्सा म्हणजे तांबडा रस्सा खूप छान चविष्ट बनतो. आणि इकडे घेतलेलं आहे चरबी. आता ही चरबी आणि मटण एका बाजूला मी केलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण इथे मिठाने मॅरिनेट करून घेणार आहोत. तर आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे म्हणून आपल्याला इथे हळद घालायची नाही, फक्त इथे मीठ आपल्याला लावायचं आहे मटणाला. तर अशा पद्धतीने इथे मी चांगलं चोळून मीठ लावलेलं आहे. तर आता आपण कुकरमध्ये हे मटण शिजवून घेणार आहोत. कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. आता आपण तेल गरम झाल्यानंतर कांदा घालूया. तर कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून चांगला घ्यायचा आहे. आणि कांदा थोडा परतला की नंतर इथे आपण घालणार आहोत चरबी. तर या चरबीला आम्ही मांदही बोलतो. तर ही चरबी आपल्याला चांगली चरचरीत भाजून घ्यायची आहे. या चरबीमध्ये तेल असते. कांद्यासोबत जर तुम्ही ही चरबी भाजली की मस्त असं तेल सुटते अंगचं. त्यामुळे इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाही, कारण की मांद्यामध्ये तेल असते. तर इथे कांदा आणि चरबी भाजून झालेली आहे. आता मटण घालूया. तर मटणला इथे आपण फक्त मीठ घातलेलं आहे, हे लक्षात ठेवा, कारण की आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे, त्यामुळे इथे हळद वापरायची नाही. तर अर्धा 1 मिनिटे आपण चांगलं हे परतून घ्यायचं आहे. तर महत्त्वाची टिप इथे आहे की आपल्याला जर मटणाचा रस्सा चविष्ट बनवायचा असेल एकदम मस्त असा, तर इथे आपल्याला पाणी लगेचच घालायचं नाही. थोडंसं मटण परतली की इथे आपण वरती ताट ठेवायचं आहे आणि पाणी घालायचं आहे. आणि पाणी गरम झालेलं आपल्याला या मटणामध्ये घालायचं आहे. तर बघू शकता इथे मटणाला पाणी सुटलेलं आहे. अशा पद्धतीने जर अंगचं पाणी सुटले की मटणची चव मस्त लागते. आणि आपण पातेल्यामध्ये मोकळं जसं मटण शिजवतो तशाच पद्धतीने इथे कुकरमध्ये पहिल्यांदा आपण थोडंसं मोकळं शिजवायचं आहे पाणी सुटेपर्यंत. तर आता हे ताटामधील पाणी आहे ते मी इथे कुकरमध्ये घातलेलं आहे. आता गरम पाणी घातलेलं आहे हे लक्षात घ्या. आता थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मीठ घातलेलं आहे. आता आपण कुकरला शिट्ट्या करून घेणार आहोत 4 ते 5. तर तिकडे मटण शिजते तोपर्यंत आपण आता इकडे तांबडा रस्सा आणि सुकं मटणाचं वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी काही खडे मसाले आणि मसालेही घेतलेले आहेत. नंतर इकडे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे. आणि इकडे मी ताटामध्ये कांदा, टोमॅटो आणि अद्रक घेतलेलं आहे आणि त्यासोबत मी लसूणही घेणार आहे. पहिल्यांदा आता आपण इथे खडे मसाले भाजून घेऊया. हलकेसे जे कोरडे जिन्नस आहेत ते पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत. तर या कोरड्या जिन्नसमध्ये मी अख्खे धने, तीळ, खसखस, मसाला वेलची, दालचिनी, काळी मिरी आणि लवंगा आणि हिरवी इलायची हे सर्व जिन्नस मी भाजून घेतलेले आहेत. आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया. तर या सर्व मटणाच्या साहित्याचं तांबडा, पांढरा आणि सुक्कं याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर इथे अशा पद्धतीने हे खोबरं चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं जर चांगले भाजले तर वाटण आपलं छान असं खमंग बनते आणि रस्सा चविष्ट बनतो. आता आपण इथे कांदा, टोमॅटो भाजून घेणार आहोत. तर कांदा पहिल्यांदा थोडासा हलकासा भाजून घेऊया. तर अशा पद्धतीने जर पहिल्यांदा तुम्ही भाजून घेतले तर वाटण आपलं छान असं खमंग टेस्टी बनते. थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा कांदा चरचरीत चांगला भाजून घेऊया. कांदा थोडासा भाजला की यामध्ये आता आपण घालूया टोमॅटो. आणि टोमॅटो आपण कांद्यासोबत चांगलं भाजून घेऊया. आणि नंतर इथे लसूण आणि अद्रकही घालायचं आहे. लसूण, अद्रक आणि टोमॅटो, कांदा हे सर्व आता आपण एकत्र भाजून घेऊया. थोडासा वेळ लागतो भाजण्यासाठी, पण अशा पद्धतीने जर चांगलं भाजून घेतलं तर नंतर वाटण केल्यानंतर जास्त वेळ लागत नाही वाटण भाजताना. तर आता इथे आपलं हे छान भाजत आलेलं आहे. तर आता हे भाजत आल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत ताटामध्ये आणि हे थंड करून झाल्यानंतर आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे चांगली. तर इथे मी आता पांढरं वाटण
करणार आहे ते म्हणजे पांढऱ्या रस्स्याचं. तर इथे कांदा, लसूण, अद्रक आणि काजू घेतलेले आहेत आणि पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि खसखस. तर हे पांढरं आपला रस्सा असतो मटणाचा, त्याचं हे वाटण बनवणार आहोत आपण. तर इथे थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता आपण कांदा, काजू, अद्रक आणि लसूण घालून हलकंसं भाजायचं आहे. आपल्याला जास्त इथे कलर येईपर्यंत भाजायचं नाही, हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त जर करपवले तर पांढऱ्या रस्स्याचा कलर चेंज होईल, तो पांढरा रस्सा बनणार नाही. म्हणून आपल्याला जास्त करपू द्यायचं नाही, हलकंसं भाजून घ्यायचं आहे. नंतर इथे खसखस आणि तीळ घातलेले आहे, तेही आपण थोडंसं हलकेसे भाजून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पांढऱ्या रस्स्यासाठी. तर आता हे भाजून झालेलं आहे. आता काढून घेऊया आपण एका डिशमध्ये आणि थंड करायला ठेवून देऊया. आणि इथे मी ओलं खोबरंही घेतलेलं आहे, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता इथे मी पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता आपण तांबडा रस्सा आणि सुकं मटणाचं वाटण पहिल्यांदा बनवणार आहोत. तर इथे कोरडे जिन्नस पहिल्यांदा आपण बारीक करून घेणार आहोत आणि यामध्येच मी आता सुकं खोबरंही बारीक करून घेणार आहे, म्हणजे कोरडे जिन्नस चांगले बारीक होतील. तर इथे आपलं छान वाटण तयार झालेलं आहे. कोरडे जिन्नसचे खडे मसाले आणि इथे खोबरं आणि कांदा टोमॅटोवरतीच मी हे खोबरं घातलेलं आहे, कारण की पुन्हा एकदा मी हे वाटण एकत्र करून बारीक करणार आहे. कारण की खोबरं जर थोडंसं जाडसर राहिलं तर कांदा टोमॅटोसोबत चांगलं बारीक होईल. तर आता आपण स्टेप बाय स्टेप हे सर्व बारीक करून घेणार आहोत आणि थोडीशी वरतून कोथिंबीर घालूया. प्रत्येक बरोबर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं पाणी. तर अशा पद्धतीने इथे आपण वाटण करून घेतलेलं आहे सुक्कं मटण आणि तांबड्या रस्स्याचं. तर इथे हे वाटण तयार आहे. आता आपण बनवूया वाटणेच पांढऱ्या रस्स्याचं. तर पांढऱ्या रस्स्याचं वाटण पांढरं शुभ्र होणार आहे. आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे, मस्त अशी पांढरी शुभ्र पेस्ट. आता इथे मी खोबऱ्याचीही पेस्ट बनवून घेते. तर इथे आपलं खोबरंही छान बारीक झालेलं आहे. आता मी या खोबऱ्यामधील नारळाचं दूध असतं ते काढून घेणार आहे. तर इकडे आता आपलं मटणही छान शिजलेलं आहे. तर आता आपण बघूया की मटण चांगलं शिजलेलं आहे का नाही ते. तर पांढरा रस्सा मस्त होणार आहे आपला आणि खूप छान असं मस्त शिजलेलं आहे मटण. तर आता आपण या मटणमधील स्टॉक काढून घेणार आहोत. तर पांढरा रस्सा बनवणार आहे त्यासाठी मी इथे थोडंसं पाणी काढून घेणार आहे मटणाचं, म्हणजे पांढऱ्या रस्स्यासाठी. तर अशा पद्धतीने इथे काढून घेतलेलं आहे आणि आता यामधील मी आता सुकं मटण बनवण्यासाठी मटण काढून घेणार आहे. थोडं तांबड्या रस्स्यासाठी ठेवणार आहे रश्श्यामध्ये आणि थोडं काढून घेणार आहे सुकं मटण बनवण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी इथे हे मटण काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं जे राहिलेलं आहे ते आपण आता तांबडा रस्सा बनवणार आहोत. तर आता पहिल्यांदा आपण तांबडा रस्सा बनवूया. तर इथे मी पातेले ठेवलेलं आहे, तेल घातलेलं आहे. आता तेजपत्ताची 2 पानं घातलेली आहे आणि हा घरचा मसाला आहे लाल तिखट, तो घातलेला आहे. तेलामध्ये चांगला चरचरीत भाजून घेऊया. चांगलं तेल सुटेपर्यंत, लाल भडक असं होईपर्यंत आपण हा मसाला तळून घेतलेला आहे. तर यामध्येच आता आपण हे वाटण घालूया. जे आपण वाटण बनवलेलं होतं, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि इथे खडे मसाले, हे सर्व वाटण आपण आता चरचरीत चांगलं भाजून घेऊया. आणि जे निम्मं ठेवलेलं आहे ते सुकं मटण बनवण्यासाठी वाटण ठेवलेलं आहे. तर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला हे ग्रेव्ही शिजवायची आहे. चांगली ग्रेव्ही छान भाजली की यामध्ये आपण आता मटण आणि रस्सा घालूया. तर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. तर बघू शकता मस्त असा तरंग आलेला आहे. तर यामध्ये अजून मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे. लक्षात घ्या छोटीशी टीप, कोणतंही रस्स्याची भाजी बनवली तर त्यामध्ये गरम पाण्याचा वापर करा. खूप छान चविष्ट बनते आणि तरी पण छान येते. तर यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तर मस्त असा तरंग आलेला आहे, तरी आलेली आहे लाल भडक आणि वरती अजून थोडंसं मीठ घातलेलं आहे मी. तर आता ही उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला 2-3 मिनिटे चांगली उकळी आल्यानंतर बारीक गॅसवरती आपल्याला हे मटण शिजवायचं आहे. कारण की मसाल्यामध्ये मटण चांगले शिजले की खूप छान चव येते तांबड्या रस्स्याची. तर अशा पद्धतीने इथे आपला मस्त तांबडा रस्सा तयार झालेला आहे. आता आपण वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर तयार आहे आपला मस्त कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा.
तर तांबड्या रस्स्याची रेसिपी अतिशय सोपी आहे आणि घरच्या साहित्यातच बनते. खूप काही साहित्य लागत नाही. सेम मी कोल्हापुरी पद्धतीनेही तांबडा रस्सा बनवलेला आहे. तर आता इथे तांबडा रस्सा तयार आहे. आता आपण बनवूया पांढरा रस्सा. तर पांढऱ्या रस्स्याचं इथे साहित्य आपलं तयार आहे. नारळाचे दूध आणि मटणाचा स्टॉक आणि इथे आपली पांढरी पेस्ट केलेली आणि इथे काही खडे मसाले. तर खूप काही साहित्य लागत नाही. कमी साहित्यामध्ये हा पांढरा रस्सा बनतो. थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे. स्टार पूल, थोडीशी लवंग, थोडीशी मिरी, एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता. बाकी खडे मसाले घालायचे नाहीत. आणि आता आपण जी पांढरी पेस्ट बनवलेली होती, कांदा, खोबरं, खसखस, लसूण, अद्रक आणि इथे तीळ एवढं आपण हे पांढरं वाटण केलेलं आहे. आता आपण ही चांगली पेस्ट भाजून घेऊया. पेस्ट पहिल्यांदा चांगली भाजून घ्यायची आहे आणि नंतर इथे आपण मटणाचा स्टॉक घातलेला आहे आणि अर्धा मिनिट आपल्याला हा स्टॉक शिजवायचा आहे. अर्धा मिनिट शिजवून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये नारळाचे दूध घालणार आहोत आणि थोडंसं वरतून मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तर इथे चांगली उकळी आलेली आहे. मस्त असा स्टॉक शिजलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. गॅसची फ्लेम बंद करूनच आपल्याला नारळाचे दूध घालायचे आहे. ही एक छोटीशी टिप लक्षात घ्या. जर तुम्ही गॅसची फ्लेम चालू असताना जर नारळाचे दूध घातले तर हे दूध म्हणजे स्टॉक हा फुटू शकतो. म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम बंद करूनच नारळाचे दूध घालायचे आहे आणि नंतर चालू करायचे आहे आणि एक अर्धा ते 1 मिनिट आपल्याला ही स्लो गॅसवरती पांढरा रस्सा शिजवायचा आहे. तर पांढरा रस्सा आपला तयार आहे. आता आपण इकडे बनवूया सुकं मटण. कढईमध्ये तेल घातलेलं आहे, तेजपत्तीची पाने घातलेली आहेत आणि नंतर इथे आपण घालूया जे वाटण काढून ठेवलेलं होतं निम्मं ते घालूया. हवं असेल तर तुम्ही इथे बारीक चिरून कांदाही घालू शकता, पण मी या पेस्टमध्ये सर्व आहे म्हणून मी इथे घातलेलं नाही. म्हणून ही पेस्टच आपण घालणार आहोत. पेस्ट चांगली चरचरीत तेल सुटेपर्यंत भाजायची आहे आणि नंतर इथे आपण लाल तिखट घालायचं आहे. तर हा घरचा मसाला आहे. तर आपण ही मसाला चांगला पेस्टसोबत भाजून घेऊया. तर तेल सुटेपर्यंत चांगला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर थोडंसं अगदी इथे मी पाणी घातलेलं आहे म्हणजे आपली ही ग्रेव्ही छान शिजेल, खाली लागणार नाही, करपणार नाही म्हणून आपल्याला थोड्याशा पाण्यावरती ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. तर तेल सुटेपर्यंत ही चरचरीत मी ग्रेव्ही भाजून घेतलेली आहे, परतून घेतलेली आहे. तर आता ही ग्रेव्ही परतल्यानंतर हळद घालायला विसरले मी. आता आपण थोडीशी हळद घालूया आणि थोडंसं भाजून घेऊया आणि नंतर इथे आपण काढून घेतलेलं होतं मटण ते घालूया. तर मटण चांगलं शिजलेलं आहे त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हे मटण मिक्स करत राहायचं आहे आणि वरतून थोडासा जो तांबडा रस्सा आहे तो थोडासा कट घालायचा आहे. खूप छान चव येते सुक्या मटणाला. आता आपण वरतून कोथिंबीर घालूया. तर हे मटण आपलं मस्त चांगलं तयार झालेलं आहे. अगदी सोपी आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे सुक्या मटणाची. अगदी थोडंसं आपण वरती झाकण ठेवायचं आहे. एक वाफ आणू द्यायची आहे आणि आता एक वाफ आणली की आपलं हे मटण तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ही सुकं मटण जे वाटण आपण बनवलेलं होतं तांबड्या रस्स्यासाठी त्यातलंच ही वाटण मी या सुक्या मटणाला घातलेलं आहे. तर खूप काही झंझट नाही या सुक्या मटणाला. लगेचच हे मटण बनलेलं आहे आपलं. हे आपलं आता मटण सुक्कं तयार झालेलं आहे. आता वरतून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे आता बाजूला ठेवून देऊया. तर आता आपण डिश सर्व करून घेऊया. पहिल्यांदा इथे आपण मस्त झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा वाटीमध्ये काढून घेऊया आणि वरतून थोडीशी स्प्रिंकल करूया बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आता आपण इथे प्लेटमध्ये मस्त असं झणझणीत सुकं मटण घालूया. तर बघू शकता किती मस्त तयार झालेलं आहे. नंतर इथे आपण पांढरा रस्सा घालूया. पांढरा रस्सा पण खूप छान चविष्ट झालेला आहे. पांढरा रस्सा घालून झाल्यानंतर आपण आता इथे ठेवूया बाजरीची मस्त अशी भाकरी. नंतर इथे आपण जिरा राईस ठेवूया. तर जिरा राईस तांबड्या रस्स्यासोबत खूप छान लागतो आणि सोबत आपण ठेवूया कांदा आणि लिंबू. तर अशा पद्धतीने आपली मस्त मराठमोळी कोल्हापुरी स्पेशल झणझणीत मटण थाळी तयार झालेली आहे आणि या मटण थाळीमध्ये मी कोल्हापुरी पद्धतीने तांबडा आणि पांढरा रस्सा बनवलेला आहे आणि सुकं मटण. तर कसा वाटला हा मस्त कोल्हापुरी झणझणीत मराठमोळा नादखोळा बेत. तर अतिशय सोपी रेसिपी आहे ही, नक्की ट्राय करा. कोल्हापुरी पद्धतीने मी बनवलेली आहे आणि याआधी पण मी ही रेसिपी बनवलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ती जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका.